नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. यावर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. महिलांसाठी खास टिप्स असतात, ज्येष्ठांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की समर कॅम्प म्हणजे उन्हाळी शिबिर ज्याला आपण म्हणतो, हे आवश्यक आहे का, आणि आवश्यक असेल तर ते कशा प्रकारे आवश्यक आहे आणि ती काळाची गरज आहे, तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की ती जवळजवळ मे आणि जून या 2 महिन्यांमधून 45 दिवसांची असते. आणि ही सुट्टी लागली की मग सुट्टीचं व्यवस्थापन कसं करायचं. आता सुट्टीचं व्यवस्थापन करताना सर्वप्रथम आपण आपल्या मनाच्या व आनंदाच्या व्यवस्थापनाची तयारी करायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला मजा येईल, जी गोष्ट करताना तुम्हाला आनंद येईल तीच गोष्ट आपण आपल्या मुलांना करायला सांगायला पाहिजे. बरेच वेळा काय होतं की आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे, मग मुलांना कसं गुंतवून ठेवायचं म्हणून बरेच पालक काय करतात की या काळामध्ये त्यांच्या विचारांची, त्यांच्या कल्पनांची, त्यांच्या हिंमतीची व त्यांच्या भावनाची खरी कसोटी असते. आणि काही पालकांना तर असं वाटत असतं की बरे होते ते शाळेचेच दिवस, शाळेत जात होते दिवसभर, आपण बिनधास्त होतो. तर असंही सुद्धा पालकांना वाटत असतं. आणि काय करायचं की तुम्हाला जसं आता आजकाल काय आहे की बरेच दोन्ही पालक हे नोकरीवर असतात, दोन्हीही जॉब करत असतात. पूर्वीच्या काळात कसं की एकच पालक जास्त जॉब करायचे आणि आई शक्यतोवर घरी असायची. पण आता काय आहे की आईवडील दोघंही जॉबवर असतात. मुलांना जरी सुट्टी असेल उन्हाळ्याची तरीही पालकांना सुट्टी नसते. मग अशा वेळेस आता आपल्याला मुलांना मग विनाकारण त्यांना कुठल्या तरी शिबिरमध्ये टाकून द्यायचं किंवा त्यांना असं दिवसभर डांबून ठेवायचं. त्यामुळे काय होते की मुलं अगदी पिळवटून जातात, गांगरून जातात, कोमेजून जातात. आणि आपला जो उद्देश असतो त्यांना या समर कॅम्पमध्ये टाकण्याचा, तो उद्देशसुद्धा आपला सक्सेस होत नाही. तर तुम्ही त्याकरता काय करा की एक एक दिवस असा मुलांना म्हणजे आपल्या घरीच एक नियोजन करून घ्यायचं की सोमवारला आज ड्रॉइंग करायचं, मंगळवारला कुठे म्हणजे स्विमिंगला जायचं, त्यानंतर बुधवारला रीडिंग करायचं, गुरुवारला तुम्हाला आणखी काही घरकामामध्ये मदत करायची, शुक्रवारला तुम्हाला काय आवडते मूव्हीज वगैरे असेल ते बघायचे, आणि शनिवार रविवारला तुम्ही आउटिंगला जायचं. म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता. आणि तसं काय असतं की सुट्टी लागली की मुलांना खूप आनंद होतो, आणि सुट्टी लागणे ही एक संधी असते म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची. आणि प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलामध्ये कौशल्य विकसित झालं पाहिजे, त्याची सर्जनशीलता वाढली पाहिजे, त्याची मानसिक आणि शारीरिक त्याची प्रगती झाली पाहिजे. हे सर्व प्रत्येक पालकांना वाटत असतं. आणि काही पालक मग या प्रगतीच्या मागे, मग मी जर माझ्या मुलांना समर कॅम्पला नाही पाठवलं, उन्हाळी शिबिर नाही लावून दिलं, तर मग माझी मुलं जगाच्या मागे राहतील, जगातील इतर मुलं समोर निघून जातील, म्हणजे अशीही भीती काही पालकांच्या मनात असते. पण असं काहीच नाही. अगदी काही समर कॅम्प लावल्यानेच तुमच्या मुलांची प्रगती होईल असं नसते. घरातही तुम्ही त्यांचं म्हणजे घरातील कामाचं सुद्धा नियोजन करून तुम्ही त्यांना घरामध्येही वेळ देऊ शकता. आणि मुलांचं काय असतं शक्यतोवर की मुलं हे पालकांचं अनुकरण करत असतात. पालक जसं करत आहे ते बिलकुल त्या म्हणजे प्रमाणेच अगदी आईवडील जे करत आहे त्यांची कॉपीसुद्धा करतात असं आपण म्हटलं तरीही चालेल, कारण मुलं हे अनुकरणातून शिकत असतात. काही पालकांना काय वाटतं की मग या मुलांना काम सांगितलं तर मग ते नुकसानच करतील, काही तोडफोड करतील, मग त्या आपला वेळ जाईल पुन्हा आवरण्यामध्ये, म्हणून मग त्यांना कामच सांगत नाही. पण लक्षात ठेवायचं की अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आणि अनुभवातून जे मुलं असतात ते आत्मनिर्भर बनतात आणि त्यांच्यामध्ये म्हणजे आत्मशक्ती वाढते, त्यांना स्वतः कुठे चुकलं होतं आपण याची जाणीव होते. तर हेही खूप महत्त्वाचं असतं. आणि
शिबिरच लावणे हे काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही घरामध्ये आता पूर्वीच्या काळी काय होतं, आपल्या वेळेस सुट्ट्या लागल्या की शक्यतोवर मामाच्या गावाला जायचं. तुम्हाला माहिती आहे ती कविता, झुक 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 अगीन गाडी धुळांच्या रेषा हवेत सोडी. पण आता काय आहे की मोबाईलमुळे दररोज बोलणं होतं मामांसोबत आणि दळणवळणाची साधनंही खूप वाढलेली आहे. सकाळी जाऊन संध्याकाळी येणंही होतं, त्यामुळे आता तो भाग राहिलेला नाही. पण म्हणून मग आपल्या घरामधीलच आपण मुलांना आपल्या घरातीलच नियोजन सांगू शकतो. जसं की अंथरुणातून उठल्याबरोबर अंथरुणाची घडी घालणे, कपाट आवरणे, त्यानंतर पुस्तकांची रूम आवरणे, तुमची स्टडी रूम असेल, टेबल साफ करणे, मार्केटमध्ये जाऊन भाजी आणणे, एखादं फळ आणलं, समजा कलिंगड आणलं तर ते मुलालाच कापायला लावायचं आणि सर्वांना सर्व करणे. त्यानंतर कोणी पाहुणे आले तर त्यांना सरबत, चहा, कॉफी हे मुलं देऊ शकतात. तर हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण मुलांना तशी सवय लावायला पाहिजे. किचनमध्ये काम करायला लावायचं, म्हणजे किचनमध्ये काम म्हणजे जे तुम्ही काम करत आहात तर ते आपण मुलांनासुद्धा थोडं थोडं त्यामध्ये जर आपण त्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांनाही त्यामध्ये मजा येते. आणि बघा, आजकाल काही किचनमधले जे कामं आहेत हे काही फक्त मुलींनीच शिकायचे नसतात. आजकाल मुलगा आणि मुलगी हे समानच आहे. कारण आता आय टी सेक्टरमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स हे तुम्ही पाहत आहात की मुलांपेक्षा मुलींचे पॅकेजेस जास्त आहे. म्हणून मुलांनासुद्धा स्वयंपाकाचे कामं, किचनमधील कामं हे शिकवणं आता गरजेचं झालेलं आहे. जरी तुमच्याकडे मेड असेल, तर फॉरेनमध्ये वगैरे आपण बघतो की तिथे मेड असतात पण खूप कॉस्टली असतात, परवडत नाही. पण तरी स्वतःला येणं हे फार महत्त्वाचं असतं. आता तुम्हाला समजा तुमच्या मुलांना गाण्याची आवड आहे तर त्याला गाणे ऐकू द्यायचे, गाण्याच्या मैफिलला जाऊ द्यायचं, एखादा गायक कसा तयार झाला त्याचे पुस्तक वाचायला द्यायचे त्याला. तर यामध्ये ज्यामध्ये त्याला मजा वाटत आहे ते त्याला करू द्यायचं. स्विमिंग करायचं आहे तर करू द्यायचं. ड्रॉइंग, पेंटिंग आणि रीडिंग करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण काय असतं की वर्षभर विद्यार्थी अगदी अभ्यासाचे पुस्तकं वाचून कंटाळून जातात आणि काय असतं, शाळा सुरू झाली की मग त्यांना ट्युशन क्लास असतो, स्पोर्ट्सचा क्लास असतो, म्युझिक क्लास असतो. तर हे क्लास त्यांना असतात. म्हणून आता सुट्ट्यांमध्ये काय करायचं, त्यांना अवांतर पुस्तकं वाचायला द्यायचे. आणि अवांतर पुस्तकांमध्ये तुम्ही थोर पुरुषांचे चरित्र किंवा कुठल्या किल्ल्यांची माहिती, ऐतिहासिक माहिती, पर्यटनाची माहिती हे जर तुम्ही त्यांना दिलं तर त्यांना आवड असते आणि त्यांचं काय होतं की मग आत्मकौशल्य वाढतं, त्यांचा शब्दसमूह वाढतं, त्यांचं कौशल्य विकसित होतं आणि हेही अतिशय महत्त्वाचं असतं. आणि रीडिंग हे तर अतिशय महत्त्वाचं आहे. आपण हेही करू शकतो की घरामध्ये आई वडील आणि 2 मुलं आहेत तर काय करायचं, एखादं कुठलंही अवांतर पुस्तक जे तुम्हाला वाचायचं आहे अभ्यासाच्या व्यतिरिक्त एक पुस्तक डिसाईड करायचं आणि त्याचे 4 पेजेस, जास्त नाही, 4 पेजेस वाचायला काय जास्तीत जास्त तुम्ही 10 मिनिटामध्ये सुद्धा ते 4 पेजेस वाचू शकता. तर 1 पेज आईने वाचलं, 1 पेज वडिलांनी वाचलं, एका मुलाने, एक दुसऱ्या मुलाने, असं तुम्ही 4 पेजेस वाचू शकता. किंवा एकाने एक दिवस 4 पेजेस वाचायचे, दुसऱ्याने दुसऱ्या दिवशी, आणि मोठ्याने वाचायचं. मोठ्याने वाचलं म्हणजे काय होते की सर्वांना ऐकायला जातं. आणि वाचन हे जेवणाच्या आधी केलं, रात्री डिनरच्या आधी केलं की मग तुम्ही डायनिंग टेबलवर रात्री डिनर करताना त्यावर डिस्कशन करू शकतो की आपण हे वाचलेलं यामध्ये असं असं होतं, काय होतं. म्हणजे त्यामुळे सुद्धा काय होते की मुलांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांना सुद्धा वाचनामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि हे करणे अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याकडे जे समर कॅम्प म्हणतो आपण आणि उन्हाळी शिबिर ही जी कल्पना आहे ही परदेशातून आलेली आहे. पण परदेशामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे तिथे 18 वर्षाचं मूल झालं की तो स्वतःच्या पायावर उभा राहतो, स्वतःचा खर्च स्वतः करतो. त्यासाठी तो कुठल्या कॅफेमध्ये किंवा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये, स्टोअरमध्ये, कुठल्या मॉलमध्ये किंवा स्विमिंग पूल इथे ते मुलं काम करतात आणि त्यांना दर तासाला चांगले डॉलर असेल किंवा त्यांचं जे काही चलन असेल त्याप्रमाणे चांगले पैसे मिळतात. तर त्यामुळे काय होतं की त्या मुलांना स्वतः बचत कशी करायची, आणि ते मुलं शिक्षणही घेत असतात. म्हणजे त्यांचं शिक्षण चालू असताना ते पार्ट टाईम जॉब करत असतात आणि त्यामुळे ते मुलं स्वावलंबी बनतात. तर ही गोष्ट त्यांच्याकडे खूप चांगली आहे आणि हे तिथे म्हणजे अगदी कंपल्सरीच आहे. 18 वर्षाचं मूल झालं की ते स्वतःचं अर्निंग हे स्वतः करत असतात. तर आपल्याकडे असं करावं असं माझं म्हणणं नाही,
पण स्वावलंबी बनणं हे महत्त्वाचं आहे. कुठल्या एखाद्या रसवंतीमध्ये मदतनीस म्हणून तुम्ही काम करू शकता. म्हणजे काम केलं पाहिजे असं नाही, पण कसा करतो तो हे आपण बघायला पाहिजे. किंवा तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेले, तुमचे कुठले नातेवाईक असेल ग्रामीण भागामध्ये, तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे ग्रामीण भागामध्ये गवत कसं कापतात, गाई म्हशी असतात, तिथे बैल गुरंढोरं असतात, तर त्यांचं तुम्हाला जवळून म्हणजे माहिती मिळते. तर ते तुम्ही बघू शकता. पूर्वीच्या काळी काय होतं माहिती आहे का, की फक्त एकच पालक जास्तीत जास्त नोकरीवर असायचा आणि आई वडीलसुद्धा म्हणजे आजी आजोबा हे एकत्रच असायचे. त्यामुळे आपल्या वेळेस हे इतका प्रॉब्लेम येत नव्हता. पण आता थोडा प्रॉब्लेम हा वेगळा झालेला आहे. आणि हे मुलांना जर आपण काम दिलं, कुठलंही काम तुम्ही द्या मुलांना, म्हणजे ते मुलं अगदी आनंदाने करतात. पण आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर इंजिनियर डॉक्टर बनायचं आहे, आमच्या घरी मेड मावशी नोकर चाकर असणार आहे. पण तरीही बघा, आपण जर हे कामं केले तर आपल्याला माणूसपणा शिकायला मिळतो, आपल्याला इतरांच्या कष्टाची जाणीव होते आणि आपली सहकार्याची भावना वाढते. आणि काय होतं माहिती आहे का, ह्या गोष्टी आपण आता पुस्तकामधलं खूप ज्ञान घेतलेलं असतं. आपण बघा की साइन कॉस टॅन हे आपण शिकलेलं आहो, केमिस्ट्रीचे फॉर्म्युले, फिजिक्सचे फॉर्म्युले, पण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये एवढा उपयोग आहे का? नाही ना. कारण दैनंदिन जीवनामध्ये ह्या वेगळ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात, सहकार्य करावं लागत असतं. म्हणून उन्हाळी शिबिर जे म्हणजे आपण म्हणतो, तर त्यामध्ये ते पैसे लावून वगैरे आपण करतोच, तिथेही सुद्धा करून घेतात. आणि काही काही तर मुलं मी हे बघितलेले आहे की स्वतः समर कॅम्प घेऊन त्यामधून त्यांचं अर्निंग करत आहे. अगदी छोटी मुलं मी सुद्धा ही पाहिलेली आहे. तर काही दिवसांसाठी ठीक आहे, पण केवळ आता मग आईवडिलांना वेळ नाही, पालकांना वेळ नाही म्हणून मग त्यांना समर कॅम्प लावून द्यायचे, तर हेही काही योग्य नाही. आणि आपण घरी जर त्या मुलांना असं व्यवस्थित वळण लावलं तर काय होतं की 1-2 दिवस सुट्टीचे जाऊ द्या, 1-2 दिवस मुलं लोळत असेल अंथरुणामध्ये, ठीक आहे. पण त्यांना काही आता सुट्ट्या लागल्या म्हणून 11 वाजेपर्यंत झोपू देऊ नका. त्यांना सकाळी उठण्याची सवय लावा. एखाद 2 दिवस ठीक आहे, पण त्यांना अशी सवय लावा. आणि मग काय होईल की सकाळचा जो वेळ आहे, ऊन असतं, तर सकाळच्या वेळामध्ये तुम्ही बाहेर म्हणजे मैदानी खेळ खेळू शकतात, सायंकाळच्या वेळी खेळ खेळू शकतात. आणि मधला जो वेळ आहे त्यामध्ये रीडिंग, तुमचं जे ड्रॉइंग वगैरे आहे, पेंटिंग आहे, तुम्हाला जे करायचं असतं घरी ते तुम्ही करू शकता. ॲबॅकसचं तुम्ही डिस्कशन करा, वैदिक मॅथ्स आहे, चित्रकला आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. आणि कोणतंही काम आपण मुलांना जर सांगितलं ना, मी सांगते की माझ्या एक पाहणीतला मुलगा आहे, अगदी छोटा 3 वर्षाचा, त्याची मम्मी समजा स्वयंपाक करत असली तर त्याला छोटा पोळपाट लाटणं घेऊन दिलं, तो पण छोटे छोटे पोळ्या करतो. म्हणजे मुलं काय करतात की अनुकरण करतात, अनुकरणातून शिकतात. म्हणून याचा अर्थ समर कॅम्प लावू नये असं आहे का? नाही, असं नाही. समर कॅम्प लावा, कारण त्यामुळे कौशल्य विकसित होतात. पण केवळ आता मुलं घरी राहतील, मग माझा वेळ जाईल, किंवा माझी सिरियलची वेळ आहे, किंवा माझी कुठली वेळ आहे, मी त्यावेळेस हे करत असते आणि मग मुलांमुळे मी गुंतून राहील, त्यामुळे म्हणून मुलांना कुठेतरी अडकवून ठेवायचं, यामुळे त्यांना समर कॅम्प लावू नका. आणि बरेच मुलं काय करतात, घरी आल्याबरोबर मोबाईल घेणे किंवा टी व्ही पाहणे, मग यामध्ये बिझी होतात. तर तेही त्यांना तुम्ही करू देऊ नका. अगदी तुम्ही त्यांना त्यांचं टाईमटेबल ठरवून द्या. आणि सुट्टीमध्ये समजा तुम्हाला एखाद्याने विचारलं की तुम्ही सुट्टीमध्ये काय करणार आहे, तर तुम्हाला पटकन उत्तर देता येणार नाही, कारण आपल्याला अनेक कामं करायची असतात सुट्टीमध्ये, अनेक आपलं नियोजन झालेलं असतं. आणि सुट्टीचं नियोजन असं करायचं की जसं म्हणजे वाळवंटातला माणूस जसं पाण्याच्या शेवटच्या थेंबापर्यंतचं नियोजन करतं, तसंच आपण सुट्टीचं व्यवस्थापन हे नियोजन करायला पाहिजे. आणि हे पालकांच्या हातातच आहे. पालकांचं अनुकरण हे मुलं करत असतात. म्हणून तुम्ही त्यांना लावा क्लासेस, असं माझं म्हणणं नाही आहे. समर कॅम्प आहे, पण अगदीच काहीतरी अडकवून ठेवायचं म्हणून त्यांना समर कॅम्पला पाठवू नका. घरीही तुम्हाला तेवढं लक्ष देणं आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला वेळ काढणं हे अतिशय आवश्यक असतं. तर आता समर कॅम्प ही काळाची गरजच आहे, आपण असं म्हणतो. आणि एक लक्षात ठेवायचं की कोणतंही काम काही हलकं भारी नसतं. आणि आपल्या मुलाला जे काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जे काम करताना त्याला मजा येते, ते काम त्याला आवडीने करू द्या. तुम्हाला जे आवडतं ते त्याला आवडेलच असं नाही आहे. म्हणून तुमची आवड त्याच्यावर लादू नका. त्याचा इंटरेस्ट हा वेगळा असेल, कारण तो पुढच्या काळातला व्यक्ती आहे. तर म्हणून त्याला ज्यामध्ये मजा येते, त्याला ज्यामध्ये आनंद येते, किंवा मुलं सांगतात की मला हे हे करायला फार आवडेल,
तर त्यांना तुम्ही ते करू द्या. आणि त्यामुळे बघा मग मुलांचा हा व्यक्तिमत्व विकास जो आपण म्हणतो, त्यांचं कौशल्य हे अतिशय विकसित होतं, ते सर्जनशील बनतात आणि त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरता येते. आणि हे अतिशय आवश्यक आहे. त्यांना तुम्ही थोर लेखकांचे पुस्तकं वाचायला द्या, त्यांचं जीवन प्रवास, तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तर म्हणूनच समर कॅम्प ही काळाची गरज आहे, पण त्याचं नियोजन करणे हे आईवडिलांच्या हातात असतं. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.